परत करावं. हा, अरे वा, झालं की. हा, चला. आलं आलं. हा, जमलं. आता प्रसादजी, आता हे बघूयात एक मिनिट. दिलीपजी, मी आहे ना इथे. हो, नाही, तुमचा हा मुद्दा होता का परवा टाकलेला तुम्ही एक याच्यामध्ये, लोट हो की. आज्ञार्थी रूपे आज्ञा सत्कार प्रार्थना इत्यादी व्यक्त करत तेव्हा लोटचा उपयोग होतो, जसं नंद आनंदने. आणि पुढच्या याच्यात त्यांनी दिलेलं याच्यावरती की पुष्कळ वेळा वरील अर्थ व्यक्त करण्याकरता लिंग लकाराचा म्हणजे विद्यार्थ्याचाही उपयोग होत असतो. याची उत्तर ही रूप ही अशी, म्हणजे विद्यार्थ रूप आणि आज्ञार्थ रूप हे केव्हा केव्हा इंटरचेंज म्हणून वापरतात की काय, हम्म. असं ते दिलेलं आहे असं याच्यामध्ये. आता ह्याचा बर बर उदाहरण आम्ही बर बर. काल अभ्यास केला होता त्याच्यामध्ये. पण मग हे आपण ठरवायचं कसं की आता हा, ते इथे. ते थोडस आम्हाला अजून ते काय नाही, काल आम्ही केलं चर्चा. आता गेलं हम्म. का? सरांच्याकडून थोडं क्लिअर करून घ्यायला पाहिजे, म्हणजे तेच ते आता म्हणजे केव्हा तरी हा, होईल का बघू. हे इथेच हा, ह्याच पानावर आहे. आणि आपण काल इथेच विद्यार्थ्यासाठी इथेच आहे. होतो. हा कधी हा हा, वापरायची मग रूप? हो ना, हो ना. हा, ओके. म्हणजे आज्ञार्थाची. सातम त्या ह्याच्यात धातू. बघा, सातम कथम निंदेत आणि छात्रः तम किमर्थम निंदन्ति. हा त्याचं कुठे, निंदनती तर सोपं आहे ना. हो ना, हा हे ठीक आहे. हा, हे म्हणजे आपलं नेहमीच आहे. हे नेहमीच सारखं वाटतं ते. हा, आपलं. हा, स्तुवन्तु निंदेत, सातम फक्त कथा निंदेत, आणि अजून कुठं कुठं आज्ञार्थी आणि विद्यार्थी जेव्हा आज्ञार्थ आणि विद्यार्थ येतं तेव्हा याच्यामध्ये थोडासा जेव्हा आपल्या तिथं तिथं थोडस, बारीक हा, फरक आपल्याला वाट सुचलं हा नसेल. हा, हे पाहे छात्रातम किमर्थम निंद, हेच आहे ना ते आत्तापर्यंत. हा, तेच आहे. स्तुवंतु किंवा हे नाही का, मुशे असं आहे. मुशतू, हा, 8वं वाक्य बघा, 8वं. मुक्षतू, हा, असे जे आहे ते फलतू. इच्छा करतो, चोरी हा करू हा हा, नये अशी. मुशेत आणि मुशतू. हा, हा हा, तो बघा हे प्रसादजी. सह हा हा. धनिकः तस्य वराकस्य धनम किमर्थम मुशेत. तो धनिक त्या बिचाराचे धन कशासाठी का चोरावे. तर तो चोरावे हे भाषांतर तसं मराठीमध्ये योग्य नाहीये, पण संस्कृतमध्ये योग्य आहे हा ते. हा, मग का चोरेल असं आपण म्हणतो जनरली, हा, असं नाही म्हणजे का. हा. तर सह चोरावे धनिकः तस्य वराकस्य धनम किमर्थम त्याने मुशेत. म्हणायला पाहिजे, मी हा, असं. त्याने का मग त्यांनी चोरावे. म्हणायचं तर मग सह योग्य आहे का तेच असं. ना. यदि निर्धनः मुशितुम इच्छति तरी सोपी न मुशतु. जरी निर्धन चोरी करण्याची इच्छा करतो तरी सुद्धा त्यांनी चोरी करू नये. मुष्यत म्हणजे काय? चोरी करणे. चोरी करणे. मुश मुष्य मुश धातू. धातू, मुश हा धातू मग मुश पासून मुशेत झालं ते. मुशेत मुष्यत. मुशतू. मुष्यत म्हणजे हे विद्यार्थ झालं. नंतर इथे अजून एक होतो, जनाः स्वातंत्र्योत्सवे नंदन्तु ते बालकः तस्मिन् उद्याने नंदेयुः. आता हे नाही, वाक्य नंद येऊ मग परत विद्यार्थ झालं. हो ना, बरोबर आहे ना. हा. आता हे बघा, जनाः स्वातंत्र्य उत्सवे नंदन्तु म्हणजे जनांनी स्वातंत्र्य उत्सवी आनंदी व्हावे, है की नाही. आणि इथे ते बालकः तस्मिन् उद्याने नंदेयुः, ती मुले नंदन त्या तू बागेत आनंदी आज्ञार्थी ना. होत. पण नंदन मला तू एक सांगा, आज्ञार्थी ना. नंदन तू आज्ञार्थी वाटतंय कारण की भवंतू हे पण आज्ञार्थी हा, आहे. भवंतू हो ना, साठी. बरोबर आहे हा, ना. ह्या दोन्हीच्या म्हणण्यामध्ये फरक काय आहे. म्हणजे हे स्वातंत्र्योत्सव हा ऑलरेडी एक्झिस्टन्स मध्ये आलाय म्हणून नंदनतू आहे, की तस्मिन उद्यानाचं अजून नक्की नाहीये काही, मग ते होत भविष्यात होणार आहे म्हणून नंदनीय आहोत होत. म्हणून ते माझ्या मते होत. हा. जनांनी स्वातंत्र्योत्सवी आनंदी व्हावे ही सॉर्ट ऑफ आज्ञा आहे माझ्या मते. आज्ञा, हा. ही आज्ञा. हा, ही जर आज्ञा आहे व्हावे, हा. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांनी 9 वाजता जमावे, अमुक अमुक हा, हॉल, म्हणजे आपले अशी मुख्याध्यापक सूचना. आपल्याला आज्ञाच देतात की हा, आपल्याला सूचना विनंती निघते. कधी हा, करतात. सूचना जेव्हा निघते तेव्हा ते बरोबर मग बरोबर. नंदनतू होईल. आणि ते बालक हा नंद येऊ, त्यांनी तिथे आनंदी हो अशी इच्छा व्यक्त केली. हा, हे ठीक हो आहे. गो, हे आशीर्वाद सारखं हा, इच्छा आशीर्वाद व्यक्त सारखं. हा, केली असं असं होतं. इच्छा असं. इच्छा किंवा हं? इच्छा, किंवा असं शुभेच्छा वाटतं. देताना व्हावे, हा हो असं हा, म्हणतात तसं. अशी म्हणजे माझी इच्छा आहे की व्हावं. हं, बरोबर. हम्म.
म्हणजे इच्छा असू शकते पण आज्ञा असू नाही शकत. हा हा हा, इच्छा आणि आज्ञा ह्याच्यातला जो किंचित फरक आहे. फरक आहे. हो. म्हणजे जिथे आज्ञा होऊ शकत नाही तिथे इच्छा होऊ शकते. हा हा. हा. बरोबर. म्हणजे तुम्ही आता हे माझं बोलणं समजून घ्यावं हा असं किंवा समजा असं. मी काय म्हणतो समजून घ्या आणि हे वेगळं आणि हा घ्यावं हे वेगळं. हा, समजून घ्याच तरच होत, म्हणजे इंटू ब्रॅकेट होईल. घ्याच असं. घ्याच म्हणलं आणि की आज्ञार्थी आणि हा, घ्यावे आणि म्हणलं घ्यावे की हा हे. हे घ्यावे चौथं म्हटलं वाक्य की वयम तू अत्रैव रिक्वेस्ट नंदेम. रिक्वेस्ट झाली. हा, रिक्वेस्ट इच्छा झाली. इच्छा व्यक्त वयम तू हा, अत्रैव request. नंदेम. आम्ही तर येथे आनंदी व्हावे. आम्ही तर येथेच हम्म. आनंदी व्हावे. हा. म्हणजे ही तर श्रीची इच्छा असं झालं. हा म्हणजे ही आमचीच इच्छा आहे. हा. हा, स्वतःबद्दल तेच बोलतोय ना. ना. हा, आम्ही तर येथे म्हणूनच. आनंदी. हा तर हे असं नंदी स्वतः करता आपण व्हावे अशी इच्छा क्वचित असेल, माहित नाही मला, सध्याच्या तेच मराठीत तर तेच नाही. म्हणजे पण ते अं, संस्कृतमध्ये आहे. आहे वयम तू संस्कृत मध्ये. अत्रैव नंदेम. हे ना खरं थोडं उच्च लेवलचं साहित्यिक हे आहे ते असं मला जुन्या वाटतं. जुन्या हा काळातलं काहीतरी संस्कृत आहे. हा. सहत धनम पुत्रम च प्राप्य जगती नंदेत. आता इथं एक पण फरक हे जे आहे. युह म युह आपण आहे ना हे. शेवटी लावतो ना धातूला. काय पण इथं ए पण आहे नंदेम दे. हो ना, नंदेम हा जो आला आनंदित हा व्हावे. फरक आहे. हो हा ना, फरक आहे. हे आपण नंदिनी का रेग्युलर बरं म आलं हे. लावतो शेवटी हो हो पश्चाम किंवा हे पण इकडे हे ए पण वयम आहे वय मधल्या वयम आहे म्हणून वेळेला नंदेम आलेला. आलं. म्हणून ते विद्यार्थ. हो ना, वयम आहे म्हणून नंदेम आलं. ते बालक आलं म्हणून नंदेयुह आलं. हा. नाही नाही वयम आहे म्हणून म तर येतो म्हणजे पश्चाम सारखं पण इथं हा ए जे आहे ना नंदे त्यातला दे जो आहे ना तर ते विद्यार्थ झालं. हो ना, हो ना, विद्यार्थच आहे, बरोबर आहे विद्यार्थच आहे ते. हे नंदन एक तू जे मिनिट आहे आहे. ते यज्ञार्थ आहे. आता हे पुत्र विजयम प्राप्तमसि गच्छ गृहम नंदच. घरी जा आणि आनंदित हो. पण मग ते चौथं जे वाक्य आहे ते परंतु आम्ही इथेच. परंतु कुठे आहे? हो, तू आम्ही आहे ना मध्ये. तर हे अर्थ घेतले ते. अच्छा, तू परंतु पण नाही, किंतु म्हणजे परंतु हा, होतं किंतु नाही म्हणजे का? परंतु. तू म्हणजे हा, तर नाही, किंवा नुसतं तू म्हणजे तर आहे, हा बरोबर असं आहे. काहीतरी. हा, तर तू इथेच. आम्ही तर, तू नाही, आम्ही तर. वयम. ओ सॉरी, त्वम नाही का, वयम आहे, अहम आवाम हा वयम. ओके. हा, वयम. तर आम्ही इथेच हा आनंदित व्हावे. हा हा. बर, ठीक आहे. अशी ईश्वरी इच्छा आहे. बोलत आहे म्हटलं. हा म्हणजे आम्ही आनंदी इथं व्हावं हे त्यांची इच्छा आहे. चला हो आता म्हणजे आणखी जर पुढे एक्सटेंड करायचं झालं तर हा, म्हणजे कॉन्टेक्स्ट मध्ये घ्यायचं असेल अजून तर. घ्यायचं झालं. हा हा, ठीक आहे, आलं लक्षात चालेल. हा आता. ओके. हा आता आम्ही इथे काल सूक्ष्म फरक आहे तो. हा म्हणजे फरक आहे आता का? हा हा, समजण्यामध्ये बारीक फरक आहे. हो. छात्रः तम चला आता किमर्थम. छात्र हा तम किमर्थम निंदन्ति. हा म्हणजे त्याची काबर अ, निंदा करतात. तम मुलं तुझी का नाही, तम तम निंदा त्याची. करतात. तम म्हणजे त्याची. हा, सहा तौ ते तम तौ ना. तरी सुद्धा दिलीपजी माझं म्हणणं आहे आज्ञार्थी आणि विद्यार्थी वाक्याचं हो थोडं एक्सप्लेनेशन सरांकडनं आपण हो प्लीज करून नाही घेऊयात नाही, म्हणजे घेऊन जास्त आपण क्लिअर घेऊन होतोय. बघू त्यांना. तर ते सध्या कसं जरा उद्या दिवस मला वाटतं बिझी राहतील. उद्या किंवा परवा दिवशी बिझी राहतील ते. हल्ली शुक्रवारी गीतेचा वर्ग नाहीये का त्यांचा? म्हणजे सगळे गीतेचा दिवस आहे ना, आपल्यामध्ये. गीतेचा आहे म्हणून हा घेत नाहीये सध्या. अच्छा अच्छा, बरं. नाही, गीतेचा घेतायत आणि दुसरं म्हणजे बाळबोधचे सकाळचं आणि संध्याकाळचे हा दोन्हीचे बाळबोध वर्ग दोन सर दोन स्वतः क्लासेस वाढले त्यांचे. समक्ष घेत आहेत. हा, अच्छा अच्छा, सुभाषिता बरं. घेतायत मला ते. काय वाटतं, मला वाटतं ते बाळबोधचे रामरक्षा घेत असतील सध्या. नाही आपली नाही, घेतली होती हे ना. नाही नाही, सुभाषिता सुभाषितानी चाललंय सुभाषिता चालू आता. आहेत. रामरक्षा नाही हो यावर्षी. का? हा. बर. हा, ते आपण त्यामुळे ब्लॅकी तेवढे होते, आपल्यापुरते होते ते. मला वाटलं रामनवमी म्हणून असेल का काय, हा, मागच्या म्हणून वेळेस जसं मलाही असंच हा शिकवलं. वाटलं. हा हा नाही हा, तसं नाही, आपल्याला तसं तसंच नाही. घेत. ते आता शनिवार रविवार परीक्षा आहे त्यांची मुलांची त्या. हो म्हणून का? झालेल्या पैकी ते 3 पाठ राहिले शेवटचे. त्याला सुट्टी हो काल झाल्या. बरोबर. हा
आज सुभाषित चालू आहे. सुभाषित आज पहिला पाठ. हो 4 का 5 झाली काल. हो, असं 4-5 झाली आज. आणि आता उद्या नाही, परवा संपेल हा. होतं ते. हो शुक्रवारी तुम्ही परवा दोघं घेताय संपवतायचं. ना? या मुद्द्यावर येऊ आपण. हा, तुम्ही दोघं घेताय ना ते नाही, वर्ग? काल प्रसाद नव्हते म्हणून मी हे पुन्हा रिपीट केलं. हा, नाही नाही, बोधच. हो सुबोध बालबोध मी आणि दिलीपजी हा घेतोय. दिलीपजी हा, संध्याकाळ तेच भारतीय तुम्ही. वेळेनुसार हा हा आणि हा, मी भारतीय म्हणजे वेळेनुसार आमचा रोल सकाळचा तसा घेतोय. सध्यापुरता संपलेला आहे त्यात. हो आमचा सहभाग चांगलं संपला आता बाळबोध मधला. आता ते स्पेशलाइज जे चांगलंय आहे चांगलंय काव्यात मध्ये आहे ते चांगलंय, वा, तुमची चांगली ग्रहण ही छान. त्याचं. खरंच छान. आता चला प्रारंभ आपण जेव्हा हे. सर सांगतील त्यावेळेला आम्ही सुरू करू मग. हो. म्हणजे पुढच्या वीक मध्ये होईल केव्हा तरी. हा. माधव तस्य येस. पुस्तकम अमुषत. म्हणजे आमचं इथं सैनिक आहे हे फारसं पुढचं हे नाहीये. फक्त मला स्तुवंतूचं एक राहिला काल करायचं, ते धातू पाहायचा होता. हा, तर त्याच्यामध्ये स्तू धातू आहे, मी स्तू आहे बघितलं. ना, बघितलं का? हा, स्तू. हा, स्तू. स्तू म्हणजे स्तुती नुसता करणे. स्तू. हा म्हणजे हो स्तू बर स्तू म्हणजे पुष्कळ. स्तुती करणे का? म्हणजे स्तू नाही हा का? हा, त्याला विसर्ग नाही का त्याला? नाही नाही ओके, नाही नाही नाही, ठीक आहे. धातू स्तू. स्तू, ओके. सज्जन दरिद्रान न निंदंती. सज्जन लोक गरिबाची निंदा करत नाहीत, हे खोटं आहे पण आहे. निंदंतु नीतिनुपुनः यदि वा स्तुवंतु. नीतीमध्ये निपुण हा. असणारे, बरंच मोठा अर्थ आहे. नियमाने चालणाऱ्या निंदा करा, स्तुती करा. ओके. सातम कथम निंदेत. ती त्याची निंदा कशी कशी निंदा करो. कशी करे. कशी निंदा करावी का पुढे? तिने त्याची कशी निंदा करोच आहे का? हा, हे करो, तिसरं वाक्य करावी. अर्थाने कळत नाही. हा, काय? तिसरं वाक्य नाही आत्ताचं. निंदंतु नीती निपुणाः हा, यदि वा यदि वा स्तुवन्तु. स्तुवंतु. म्हणजे निपुण, नीती निपुणा म्हणजे नीतीमध्ये निपुण असणारे किंवा नियमाने चालणाऱ्या. हा. चालणाऱ्यांची निंदा करू नये असं इथे अर्थ निंदा किंवा अभिप्रेत टीका झालाय. करा. पण निंदा टीका करा किंवा स्तुती करा, काही करा. म्हणजे त्यांना काही नाही, फरक पडत नाही. नीतीमध्ये निपुण असणारे म्हणजे कोणीतरी ही लोक आहेत की जे नीतीमध्ये निपुण आहेत. हा हा त्याला ऑब्लिक काय केलं त्यांनी की नियमांनी चालणाऱ्यांची निंदा. मग यांनी हा. करू नये त्यांची निंदा असं का काय? नाही, त्यांची निंदा नाही करा. ग, ते ऑब्लिक म्हणजे दोन्हीचा हे आहे, निपुण असणारे आणि नियमाने चालणारे, असं एकच आहे. बरं. यांची टीका अच्छा. करा किंवा स्तुती करा, काय फरक पडत नाही. हा, निंदा हा, आणि हा. टीका हा एकच आहे. ठीक. स्तुती बरं. प्रशंसा हे एकच आहे. हम्म. आलं का लक्षात? आलं. हा, म्हणजे असं वाक्य होईल, नीतीमध्ये निपुण असणाऱ्यांची निंदा करा अथवा प्रशंसा करा, किंवा प्रशंसा नीतीमध्ये नियमांनी चालणाऱ्यांची टीका करा चालणाऱ्यांची. अथवा स्तुती करा. त्यातल्या चालेल. दरवेळेला एक एक वापरायचं. दोन वेगवेगळे वाक्य हो. झाले असते. हा, दोन वेगवेगळी वाक्य झाली असती ना. आता खालची पण दोन वाक्य केली त्यांनी. सातम कथम निंदेत. हा ती त्याची कशी निंदा करो. तिने त्याची कशी हा, निंदा करो करावी ते का? त्याची करावं. यायला नको ना, ते द्वितीय आहे ना ती विभक्ती. आपण हे हा. षष्टी होतं हा, त्याची षष्ठी केलं. वगैरे हा, दिलं. मग त्याला निंदा ते करो जरा असं होईल तेव्हा. विचारायला. हा तेच अं, वरती पण तसंच चालेल. नीती निपुण हा करता आहे का वाक्यात का काय? करता तो. कारण की कोणाची त्याची मला स्तुती? ते नीती निपुण हे एकवचन वाटतंय आणि हे बहुवचन वाटतंय. नीती निपुणाः. नीती निपुण हा. हे नाहीये, ते बहुवचनच आहे ते. मग हा बरोबर आहे. मग आता कर्ता म्हणून धरलं तर ते प्रथमा विभक्तीत जाईल. ते कोणाची स्तुती किंवा निंदा करत नाहीये. त्यांची करा किंवा असं सांगितलंय. सो करता तो हा, येणार पण मग नाही. त्यांची जर का असेल तर मग त्याची विभक्ती कुठली आली? नाही, मग युयम किंवा असं निपुणाची होईल ते. द्वितीया तरी किमान यायला पाहिजे होती नाही की नाही, बाबा युयम. नीती सेम निपुणास नाही, नीती सेम निपुणास सुभाषित निंदू नका किंवा वंदू नका. नका. युयम येईल ना. सहा हे नाही आणि पण स्तुवंतू आणि निंदंतू हे 6 तौ ते मध्ये जातात ते.
अं, ते वंदन निंदन्तु ते स्तुवन्तु. हा पण मग मग ते नीती आहे. निपुण हे प्रथम आहेत कसं? मग सहा तौतेचा मध्ये ते करता होईल. मग निपुण हा का कोण आहे? विशेषण आहे का मग ते? नाही नाही, नाही हो, नाही नाही. कर्म कर्म झालं ना शिवांगीताई, ते. विशेषण तर नक्की नाही. कर्ता कर्म किंवा कर्म. झालं ना. पण कर- दिलेल्याप्रमाणे करता तरी नाही. मला करताच वाटतंय, कारण की निपुण हा आहे, कारण की बाकी कुठलीच विभक्ती अशी नाही चालणार. सेम सुभाषित ना, भाग 2 सामान्य ज्ञानच्या ह्याच्यात पेज नंबर 55 वर आहे. तेच सुभाषित आहे. त्याचा काय तीच अर्थ दिला? पहिली ओळ आहे. नाही, अर्थ दिला नाही, सुभाषितानी मध्ये आहे 11वं अच्छा. सुभाषित. हा हा. निंदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मीः सब काय ते समाविशतु गच्छन्तु वा यथेच्छम्. हा, असते सुभाषितांमध्ये अर्थ आहे, नाही माहिती. बरोबर. हो, आहे आहे. ते 11वा सुभाषित. ते हा जो करताय ना, तो अध्यारूत आहे, हे मात्र नक्की. म्हणून तर ते स्तुवंतु आणि निंदंतु आले. सहा तौते हे तर नक्की आहे. पण मग नीती निपुणाची विभक्ती लागत नाही, बरोबर? आता याच्यात नीती निपुण नाही, हा याच्यामध्ये केलाय, काय दिलं पण त्याने ते- अजून, ह्याच्यात पाहिलं मी आता, नीतिज्ञ माझी निंदा करोत, असं माझी हे प्रिझ्युम्ड आहे ह्याच्यातलं. म्हणजे हा करता असेल तर मग कोणाची निंदा? कोणाची तरी. हम्म. हा, हे बरोबर होऊ शकेल, कारण की नीती निपुण हे ते मराठीतलं तृतीय पुरुषी बहुवचनी करता होईल. हा. मराठीतला म्हणजे संस्कृत मधला प्रथम पुरुष बहुवचनी करता हम्म. होईल. हम्म. मग नीती निपुणांनी माझी निंदा करो किंवा स्तुती करो, आणि माझी अध्यारूत. असं असावं शक्य ते. हो निंदन दिलीपजी, तुमचं लॉजिक जास्त पटतंय. निंदंतु म्हणजे त्याने निंदा करोत, नीती निपुण हा म्हणजे नीती निपुण लोक, यदि जर वा किंवा स्तुवंतु बरोबर. म्हणजे स्तुती करो. बरोबर आहे. स्तुवंतु त्या धातूचं लोट लकार आहे. हो, हा, तो लोट आहे, ते आज्ञार्थी आहे, ते कळतंय. अज्ञा, हो हो. बरोबर आहे, तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. नीती निपुण हे करताय. हा, करता आहे आणि त्यांनी टीका करायची, त्यांनी हा, मग ते हा, बरोबर. माझी असं आपण अध्यारूत धरू करता हा कर्म. असं हा हा. तो जो श्लोक आहे ना, निंदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु हा गच्छन्तु वा. हा हा, तसा पूर्ण श्लोक तसा येतो, त्याचा बरोबर आहे. अर्थ असा आहे की नीतीमध्ये जे निपुण मनुष्य आहेत हो हो. त्यांनी निंदा करो किंवा प्रशंसा करो, लक्ष्मी स्वतःच्या इच्छेनुसार येस. येवो किंवा चालली जाओ, हो आज मृत्यू होवो किंवा कालांतराने मृत्यू होवो, धैर्यवान मनुष्य कधीही न्यायाच्या मार्गाने आपले हटत नाही, असं बरोबर. त्या ओरिजिनल श्लोकाचा अर्थ आहे. मी तर माझ्या मार्गी स्थिर आहे असं. हो, हो, मग हो. नीतीमध्ये जे निपुण मनुष्य आहेत ते निंदा करो व प्रशंसा करो असा अर्थ यायला पाहिजे. लक्ष्मी समाविशतु हा, मग तो गच्छत्वा करता झाला. यथेष्टम. करता हा, बरोबर आहे. उन्नतीताई खूप दिवसांनी भेटली आहेत आज. हा. थोडीशी बिझी आहे. नाही, म्हणजे या वाक्यामध्ये इथे ते करणाऱ्यांची आहे ना, ते नकोय, करणाऱ्यांनी पाहिजे. मला म्हणूनच मगाशी असं वाटलं, हे असं हो, का बरोबर लिहिलंय? आहे, ते बदलायला पाहिजे. मग हे प्रशंसा आपण करा, हे प्रशंसा करो होईल मध्ये. करणारे प्रशंसा करोत असं होईल. हा. हे इथे जे नाही, टीका करत किंवा प्रशंसा करत. हम्म. नीतीमध्ये निपुण असणारे / नियमांनी चालणारे, निंदा करोत निंदो वा वंदो. असं होईल का हो, ते मग? आपल्याला होतं ना, कोणी वंदू कोणी निंदू, हा, असं तेच काहीतरी तेच होतं ना. हो. आमचा हा कोणी धंदा निंदो होता. कोणी वंदो. कॉलेजमधला हे असायचं की नाही, फीडबॅक यायचं आपल्याला ते. बरोबर, कोणी निंदा कोणी वंदा, आमचा हाच धंदा असा. आमचा हाच धंदा, हो, करेक्ट. हो, हो. त्याला आम्ही म्हणायचो आमचा हा चोरीचा धंदा. हा तेच. ओके, आता म्हणजे हे क्लिअर झालं. निंदन तो झालं, हो क्लिअर हो झालं. हो हो स्तुवंतु हो. पण झालं. थँक्यू उन्नतीताई, धन्यवाद. हा, तुम्ही याला मग पूर्ण श्लोक कळला. नाही दादा, सगळं तुम्हीच केलं, मी तर काहीच नाही केलं. नाही, वाचला होता तो, पण ते नाही, पूर्ण पण तुम्ही clear अर्थ नसेल. सांगितल्यावर मग करता हा. कोण आहे ते कळलं ना. सातम कथम निंदेत. आता ती त्याची कशी निंदा करो, हे पण तसं म्हणजे मराठीमध्ये योग्य वाटत नाही ना.
निंदेत सातम कथम निंदेत. करेल असं म्हणतात. त्याची येणारच नाही आधीची द्वितीय आहे ना. हा तेच ना, कसं होईल म्हणजे मराठीमध्ये त्याला काय माहिती कसं. ऍक्सेप्टेबल भाषांतर काय होईल त्याचं? निंदेत विद्यार्थ असणार आणि ते निंदेत विद्यार्थच आहे ना. हा तेच म्हणलं मध्यम ना. पुरुष बहु हा. निंदेत ही त्याला म्हणजे कशी निंदा करील. निंदेत म्हणजे भविष्यकाळ आहे का? नाही 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 नाही. निंदिष्यती झालं असतं ना मग ते. हम्म. नाही निंदेत हे विद्यार्थ आहे, बरोबर आहे शुभांगीताई म्हणल्या त्या. हम्म. ती त्याची विधिलिंग लकार कशी शक्यार्थ. विधिलिंग लिंगात कशी निंदा हो करील किंवा निंदा करू शकेल असं दिलं त्याने. हम्म. नाही, जर ती त्याला कशी निंदो वगैरे असं काय होईल का? पण तो प्रश्न होईल. हम्म. ठीक आहे, हे वाक्य मग ठेवायचं पेंडिंग हो नंतर. हो. हो. हा म्हणजे माझ्या मते काय काय असं म्हणणं असेल की आता जर का ती त्याची बायको असेल तर ती त्याला कशी निंदेल. हा. राईट, आपण बोलताना म्हणतो ना. नाही ते कसं ऍक्च्युली ते म्हणजे ते जी स्वतः काय म्हणतात त्याला पवित्र नाही म्हणतात त्याला, ती दुसऱ्याला हा कशी निंदा करेल असं. म्हणजे ती स्वतःच इतकी सज्जन बाई आहे की हा ती सज्जन आहे. त्याची निंदा कशी हा करेल. असं या संदर्भात येते. हम्म. मग करेल करेल हे विद्यार्थी होऊ शकतो. मग देव त्याचं रक्षण करेल. हा खरं म्हणजे भविष्य काळात गेलं तेव्हा. नाही विधिलिंग करेल करेल. आपल्या मराठी लोकांसाठी ते भविष्य वाटतं, पण ते खरं भविष्य नाहीये. ठीक आहे. तो विधिलिंग प्रकार आहे ना. हा हा विधिलिंग विधी आहे. हा विधिलिंगच आहे ते. विधिलिखित आहे. विधिलिंगचं त्याचं भाषांतर भविष्यासारखं होतं का मग? आता बघा ना, तुम्ही आनंदी पुढे व्हावे गेलं म्हणजे होतं तुम्ही आत्ता आनंदी नाही आहात आणि तुम्ही भविष्य काळात आनंदी व्हावे. म्हणजे हॅलो, बघायला तुम्ही गेलं सगळे तर इकडेच आहे विधिलिंग का हा अजून? भविष्य काळासाठीच आपण तसा वापरतो मराठीत. आपण हे कुठेतरी बघितलं ना आता भविष्य काळाचे वाक्य कुठे गेले ते. आणि ते म्हणजे नक्की भविष्यात हो, पण म्हणजे आपण जे इच्छितो ही काही लगेच आत्ताच्या आत्ता पूर्ण नाही होणार ना. हो नाही बरोबर आहे. म्हणजे देवानी मला चांगली बुद्धी द्यावी म्हणजे आत्ता माझ्याकडे चांगली बुद्धी नाहीये. हे जसं दिलं ना निंदे हे भविष्य काळाचं आहे का काय ते आज्ञा विद्यार्थी आहे. नाही हे नाही भविष्य काळ नाही. प्रसादजी नाहीये असं होत नाही. फक्त आपण इच्छा करतो अशी ना, म्हणजे दाखवण्यासाठी आशीर्वाद मागतो हा मग इच्छा असं तेच होऊ म्हणतो ना शकतं. आपण, म्हणजे याचा अर्थ आत्ता नाहीये म्हणून आपण ती इच्छा करतोय. हा 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 इच्छा जर किंवा मी ऑलरेडी सज्जन असेन तर मग मी कशाला इच्छा दाखवीन की देवानी मला सज्जन करावं. नाही पण म्हणजे इच्छा आहे नाही ही असं. पुढे होणाऱ्या गोष्टीचीच इच्छा आहे ना. अगदी बरोबर. हो यस हा पल्लवीताई म्हणजे तो भविष्यातलीच इच्छा आहे ना ती. करेक्ट. म्हणून तो भविष्यासारखं आपण वापरतो ते. हा वापरतो आपण भविष्य. पण मग ते 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 नाही तिकडे म्हणून विद्यार्थी भविष्य काळ झाले नाही. असं आहे. पण म्हणून भविष्य विद्यार्थी काळ नाही. बरोबर आहे. भविष्य विद्यार्थी झाले. काळ ओके भविष्य काळ सर्टनिटी आहे, नक्की करेल ती हा वगैरे. विधिलिंग हा लकार हा आहे सजेशन और पॉसिबिलिटी. हा म्हणजे कंडिशनल असतं. करावे करील असं असतं. हा तुमची अपेक्षा. मनाची आहे, अपेक्षा आहे ती. हा त्याच्यामुळे असं. त्या वाक्याचा अर्थ असा की ती त्याची निंदा कशी करील किंवा करेल अशी, म्हणजे शक्यच नाही व्यक्तीने करणं हा. अशा टाईप. हम्म बरोबर बरोबर असं कसं करू शकेल हम्म ती. हा. हा हम्म तो तिचा स्वभाव नाही किंवा तिचं काही तसं हे हा नाहीये. असं कसं. हा तेच. चारित्र्य नाही तसं. हा म्हणजे आपल्याला जर का गॅरंटी असेल की ती त्याची निंदा करेल हा किंवा करूच शकत नाही असं. कशी करेल? निंदिष्यती केलं असतं आपण. हा म्हणजे हा ती हा तिचा स्वभावच आहे, ती निंदा करणारच असं. कसं? करणारच म्हणजे हे इकडे जे ते म्हणजे इकडे निंदिष्यती विद्यार्थ होईल मग. वापरलंय हो ना. हा हा हा. इथं विद्यार्थ हो वापरलंय त्यासाठी. विद्यार्थच आहे. हो निंदेत हो विद्यार्थच आहे. निंदेत विद्यार्थी. आलं आलं लक्षात. लक्षात. थोडा थोडा जो भावनिक फरक आहे ना तो हम्म. लक्षात येतो. हा ओके हा चालेल. पुढचं जे सोपं आहे सैनिक हा राष्ट्रम रक्षन्ति यात काही हा, नाहीये. सोपं ते. माधव तस्य पुढचं पुस्तकम अमुषत हे पण सोपं आहे. भूतकाळातलं. हा हम्म सह दत्ता अनद्यतन तस्य अनद्य. वराकस्य धनम किमर्थम मुषेत. हा का चोरावं. हा का चोरावे. हम्म
इथे पण हा. विद्यार्थ वापरले. हा तेच ना. यदि निर्धनः मुषितुम् इच्छति तर्हि सोऽपि न मुषतु. सहा अपि न मुशतु. ते आज्ञार्थी ना. चोरी करण्याची इच्छा करतो इच्छा तरी झाली तरी सुद्धा चोरी त्यांनी करू तू नये. चोरी करू नये. भवतू करू नये. वगैरे हे सगळे आज्ञार्थी आहेत. भवतू सारखे हा भवतु सारखं. भवतू सारखं हे मुशतू. हो. हा काल आपण हेच सा- म्हणलो होतो. जर निर्धन चोरी करण्याची इच्छा इच्छा करतो. करतो इच्छती आहे ना. तर हा. तो हा, सुद्धा तरी सुद्धा तर्हि त्याने चोरी करू नये. तर्हि हा अपि तरी करू नये. तरी तर्हि सुद्धा अपि मुशतू. मग तो सुद्धा सहच त्याने केलं त्यांनी. सोपी म्हणजे सह अपी ना. हो ना. हा तर ते अपि इकडे घेतलं तरी सुद्धा आलं ते. हा आणि ते तरी सहच सुद्धा सहच तो अर्थ त्याने घेतला त्याने. तोच ऐवजी त्याने आपण ते हम्म. करतो कधी कधी. तो तो चोरणार त्या- नाही किंवा त्याचा असं अर्थ चोरी करू मराठीत नये. हा. करतो. तरी चोरून त्याने सुद्धा तो चोरू नये वगैरे असं आहे का काही? चोरू नये. हा हा होय बरोबर. होय. तरी सुद्धा त्याने तरी चोरी करू नये असा अर्थ लिहिलाय. आता त्याने म्हणायचं नसेल तर तो चोरणार नाही असं अशा टाईपचं होईल. नाही तसंच आहे. लक्षात येत आहे पल्लवी ताई. आज्ञार्थी आहे. पल्लवी ते नाही आज्ञार्थी आहे ना, मग चोरणार नाही असं हो. नाही. करू करू नये नये हेच बरोबर कारण ते ते आज्ञार्थी आहे. आज्ञा मुशतू. केल्यासारखंच आहे. चोरी करू नये पण आपण ते त्याने सहा म्हटलंय ना म्हणून हो. तो असं येतंय पण ना. मग इकडे तो आपल्याला चोरी करू विद्यार्थ्यासारखं नये धातू वापरायचं ना. हम्म. हा. पण धातू पण मग तो विद्यार्थ्यासारखं वापरायचं. तो विद्यार्थ्याच चोरी करू रूप आहे ते नये. मुशतू. हो ना. नाही पण ते नाही मराठीत पण असं मला म्हणायचंय. हा हा मराठीत. तो चोरी करू नये इंग्रजी असताना मग म्हणून त्याने झालं. हा हा बरोबर आहे. ते त्याने लिहिलंय त्यांनी पण ते सहाच आहे तो असंच आहे का. संस्कृतमध्ये हा सहसा तोच आहे बरोबर आहे. भाषांतर त्याने होतं पण केव्हा आपण केव्हा. बरेचदा नाही का हा पल्लवी ताई असं करतो आणि कंसात तो हा लिहितो किंवा असं पूर्वी नाही का हा सरांनी आपल्याला सांगितलं. हा हा तेच मराठीत असं तसंच. होऊ शकतं. अगदी हा वर्ड टू वर्ड असं नाही होत ना ते. नाही होत. हो ना. संस्कृत आणि मराठी थोडस. ते थोडं ट्रान्सलेट करताना होत. हा हा आलं लक्षात पण. सा हम्म. हा ते प्रमदा पुढचं किम वाक्य भणती. प्रश्नार्थक आहे. त्याला तुम्ही उद्गारार्थी पण करू शकता. सा प्रमादा हो किम भणती. किम भणती काय बोलते. हा? काय प्रश्नच आहे. म्हणजे क्वेश्चन. ते प्रश्न आहे बरोबर आहे. पण सुंदर स्त्रीकडून अपेक्षा पण नसेल ना अशी भणती करायची. म्हणून त्याला आश्चर्य वाटलं काय बोलते बाई ती शोभतं का असं. तुम्हाला ती बडबड कालपासून बडबड का- वाटते तुम्हाला भणबड. ते जुना शब्द आठवतो ना भनमनतोस म्हणजे ते बडबड बुणबुण. लहानपणचा बडबडच आहे काय तो. काय भनमन लागले राव. असेलही कदाचित तोच अर्थ. नाही हे भणती हा ते ना त्यातनच भनमन झालेलं आहे ते मराठी म्हणलं. त्याच्यामुळेच तो मराठीत आला त्यातनच असं निघाले होऊ तो. शकतं. त्यातूनच संस्कृताचेच आपले मराठीत मराठी निघालं. शब्द निघाले. छात्रातम किमर्थम निंदन्ति. हा झालं हे पुढे पुढे या तुम्ही. हो हा पुढे खरंच. नाट्यशालायां नाट्यशालायाम नटः. नटः नटंती. आता हे नटणे शब्द सुद्धा ह्या ह्याच्यावरच आलाय का मग हो हो नट साधारण नटणे. नट नटंती हा हो नाट्यशाळा. नाटकातले नटणे आणि घरामधले नटणे हे सारखंच आहे का. नाट्यशालायाम नटः नटंती. अभिनय आता करतात. तुम्ही म्हणाल नटणे मुरडणे पण आलं का. हा तसंच आता इथं त्यातलंच आहे का नटंतीचा म्हणजे अर्थ वेगळा आहे. वेगळं आणि आहे का. आपण इथं नटतो वगैरे मराठीत म्हणतो तो वेगळा आहे. ते वेगळं आहे. अच्छा इकडे हा, अभिनय इथे करतात अभिनय आहे आणि अभिनय करतात. हा संस्कृत मध्ये. हा ऍक्टिंग हा करतात ते. हा आणि ते आणि आपण घरी नटण्याचा अर्थ वेगळा होतो मराठीत हा म्हणजे नट्टापट्टा करतात. इंजिनियर लोकांचं नट नट्टापट्टा पुन्हा करणं. वेगळं हा. आहे. नाट्यशालायाम नटः नटंती. ते नट बोल्ट मधला वेगळा. विशेष नाही याच्यामध्ये काही ना. नाही किम त्वमपि तत्र नटिष्यसि. हा. काय तू साधा सुद्धा मजकूर असा आहे अभिनय काही नाही काय एवढं मी काही. सुद्धा ते नटशील अभिनय करशील. नटशील नाही अभिनय करशील. अभिनय sorry. करशील. अभिनय नट म्हणजे करशील. अभिनय करणे. अभिनय करशील. अद्य तू नट सर्वे आपण बालकः नटन्तु. म्हणजे अभिनय करणे. हा पण मग आपण मराठीतही तसंच म्हणतो की काय हो तू ना तिथे पण नाटकं करणार का. नाटकं करणार हो ना. हा.
त्याच्यावरूनच ते निघालं असेल नाटक. नाट्यशालायांची विभक्ती सप्तमी का? नाटक संस्कृत शब्द हो. आहे तो मराठीचा सप्तमी आहे. विभक्ती हो. शुभांगीताई. हो हा ठीक आहे. बहुवचन का नाटकला एक सप्तमी वचन एकवचन सप्तमी एक एकवचन. वचन एक वचन नटाहा करता. मालायाम सारखं. हो हा, मालायाम बरोबर. मालायाम मालासू. आलं. अद्य तू सर्वे बालकः नटन्तु हे झालं Okay. आज तर असं का? सगळी मुले अभिनय करावा. कर- करोत ना. हा हा तेच करावा करोत. हो. करोत किंवा आपण करावा. करतोय ना, आपण करतोय ना समजल्याचा हा. अभिनय. तेच हा म्हणजे थोडक्यात शिक्षक मुलांना देतात की आज सर्व मुलांनी नाटक करायचंय म्हणजे अभिनय करायचा आहे. हा हा, हा. आता इथे बघा नटंतू आणि हा. नटेत मध्ये फरक आहे. अज्ञार्थी. रामः अज्ञार्थी. तस्यां नाट्यशालायां नटेत. हा, नटेत. आलं. करो. हा म्हणजे आता इथे विद्यार्थ्याचं आहे. इच्छा दर्शवली विधी लिखित अभिनय काहीतरी. करतो. राम त्या करो नाट्यशालेत अभिनय करो. अभिनय करो. करो करो. नटेत. म्हणजे आता तुम्ही नटेत. म्हणलात ना शिक्षक मुलांना सांगतायत अभिनय करावा, आता तुम्ही चांगला करा तिथे जाऊ, असं करा, हा, हे करो. अज्ञार्थी. हा, हा असं झालं ते. करो. उद्या पण स्टेजवर चांगला अभिनय नटेत हे होईल मात्र इच्छा विद्यार्थ ना, होईल. इच्छा झाली ना. हो, विद्यार्थी. नटात विद्यार्थी. बरोबर प्रसादजी. विद्यार्थी. इच्छा कळलं झाली आता की थोडा आता थोडा. आपल्या कन्सेप्ट क्लिअर झाली पल्लवीताई की इथे हा. इच्छा केली की विद्यार्थ आणि आज्ञा केली हा. की हे अज्ञार्थी म्हणजे हो. हो. नटंतू भवंतू किंवा असं हा, भवतु नटंतू हा. कधी आणि ते नटेत अज्ञार्थी. कधी हे म्हणजे आता ह्याच्यात तू बरोबर तू कळलं. आलं की नटेत आज्ञा, हा. अंतू तू आलं की आज्ञा आणि त आलं की विद्यार्थ. त आलं नुसतं तर नाही प्रसादजी. आता तिकडे वरच्या ह्याच्यात म पण आलेलं शेवटी वयम आलं पण तिथं ए अगं. आलेलं मधल्या अक्षरात नटेत किंवा हो हो, अगं नंदेत तेच सहा. असं जे असतं की नाही ते अगं विद्यार्थ. प्रथम पुरुष. हो ना. हा, प्रथम पुरुष, प्रथम मध्यम पुरुष पुरुष, उत्तम पुरुष. एकवचन. हम्म. हा, प्रथम पुरुष उत्तम पुरुष ते जे काय असेल ते पण ते येते त्याला तचा पाय नटेत मोडलेला. हा. मुशेत किंवा जे काय असेल ते हो कुठला जो बरोबर. धातू पुढची वाक्य सोपी आहे, हो पटपट बरोबर करा. आहे. हो मध्ये वसंते लता मध्ये हो, येत घेऊन. आहे. बरोबर आहे. ए येते. हा, हम्म. म्हणजे मात्रा येते मधल्या अक्षराला. हो हे लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यामध्ये. हो नाही, हो आणि ही बरोबर. याच्यामध्ये ना कुठलीही रूप कुठेही सारखी येत नाहीत. प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं आहे. हो वेगळे बरोबर. कधी आहेत. पाय हो. मोडलाय, कधी रस्व आहे, कधी ते हम्म. तेच ते फार उत्तम बघावं पुरुष लागतंय. मध्यम पुरुष आणि ह्याच्याप्रमाणे हो ना हो प्रथम पुरुष त्याप्रमाणे ते सगळे बदलतात शेवटचं हो अक्षर. ना. ए कशामध्ये येतो असं आता बोलणं झालं? ए विद्यार्थ्यामध्ये? नटेत. विद्यार्थ्यासाठी. नटेत नटेत. विद्यार्थ्यासाठी. येत हा. येत येत ना अंतू विद्यार्थी ज्यावेळी येईल त्यावेळी वापरायचं असं एक हा. अनुमान अंतू निघाला अंतू आता. अंतू बरं वेळाला हा. की आज्ञा. अंतू बरोबर म्हणजे आज्ञा आहे. हम्म. आज्ञा. येत आलं की इच्छा. वसंते लता फलंती. सोपं वाक्य एकदम. वसंत होता वसंत फलंती. ऋतूत कागोचं आहे. वेली फळतात. हम्म. हम्म. ग्रीष्मे आम्रवृक्षाः फलिष्यन्ति. म्हणजे उन्हाळ्यात आंब्याचे झाडं फळतील. फळतील. झाडे फळतील. फलिष्यन्ति त्यामुळे. सह वृक्ष पण आपण वृक्ष फळतील आपण का नाही वापरत मला लक्षात येत नाही. हो ना. अगदी योग्य आहे हो. व्याकरण दृष्ट्या आणि वापरायच्या दृष्टीने. हो. होय. लोकांना आपण विशेष ते वाटेल. झाडावर आंबे येतील आंबे येतील म्हणतो आपण. झाडावर आंबे येतील. फळे येतील. फळतील असं म्हणू नये. या वर्षी फळ आलं नाही. हो. सह वृक्ष अवघड फलतु. आहे. तो वृक्ष फळो. हा तू अंतू बरोबर आला. अंतू बरोबर. हो. हा, तो वृक्ष फळो. म्हणजे हा एकटा असल्यामुळं अंतू नाही, नुसतं तू आहे. हा, तू आहे करेक्ट. सह. एक वचन आहे. हा, बहुवचन हा. आलं की. बहुवचन असलं तर अंतू बरोबर येतो. हा. बर. आता हे आपण लक्षात ठेवा दिलीपजी. तू बरोबर तुमचं लक्षात राहील आम्हाला आता. त्याला हा. 4 वाक्य उरली, संपवून टाका. बरं, वेळ घ्या, संपत ते आली. नाही, वेळ संपत आली तेच म्हणजे. योगीराट सर्व योगीराट बोधती. सर्वम. योगीराट सर्व आणतो. हम्म. हा, हा ठीक आहे. बोधती सोपं आहे. वर्तमान काळ. अगणत वर्तमान पण काळ आहे. भूतकाळ आहे. हा,
अनद्यतन. तदा सह किम अभणत. हा भणिष्यति. हा भणिष्यति आता आला भणतु. सामान्य भविष्यकाळ हा आहे. हा आणि काय आणि म्हणतो? भणतू म्हणजे अंतू बरोबर आहे. म्हणत आहे हा. अभनत आहे ते मा म्हणत भणत. हो, अभनत. त्यांनी काय म्हणण केली आता? अभणत तो काय बोलला? नाही नाही अनद्यतन. नाही, मी ते 20वा म्हणलं. मी 20वा विसावं बोललो. का वाचा म्हणलं. खाली गेलो ना. सह न माप किमपि म्हणतो एवं भविष्यति. ते बोलू नको. तो काही सुद्धा बोलणार नाही. आणि हा. मा हा आणि म्हणतो असं एवम बोलू नको. असे बोलू नका. मा म्हणतो एवम. एक चांगलं वाक्य नाही? मा म्हणतो एवम. कोणालाही बोलायचं असलं तर हा तो आला एवम असे बोलू आला नका. मा म्हणतो एवम असं म्हणजे मा म्हणतो एवं. ते पण आलं मला एक आता लक्षात बडबड. येते, मा भणतू एवम हे आपण तृतीय पुरुषी न उद्देशून म्हणतो. समोरच्या माणसाला. हो. नाही, समोरच्या नाही. समोरच्या म्हणजे मग तो मोह येतो. नाही 6 म्हणा ना. 6 म्हणजे तुम्ही आणि मी, दिलीपजी सोडून जर तिसरा समोर कोण आहे त्याच्याबद्दल बोलतोय. नाही ना, मा हा म्हणतो प्रथम म्हणजे पुरुष. असे बोलू प्रथम नको. पुरुष असेल तर 6. नाही भणतू हे आलं म्हणजे 6 आहे ना. 6 समोरचा नाही भणतू. नाही नाही म्हणतो म्हणजे तसं नाही. हो. असे बोलू नको म्हणतो ना. म्हणतो समोरच्या माणसाला बोलतायत ते. अहो पण मग समोरच्या हो. माणसाला म्हणलं तर मग द्वितीय पुरुषी करता नको का? पण मग त्वम त्वम म्हणतो झालं एवम. तसं. त्वम मा म्हणतो एवम. नाही, मग भणतू कसं होईल? नाही मग तिथे भणतू कसं होईल? मग मग भणतू काय नाही आहे होणार. त्याचं? मग मग काय आहे? आपण नंद भण हा, भण काय? मग काय नुसतं भण. हा. तो गडबड आहे मग. सह वृक्ष नाही फलतू नाही जर आहे प्रसादजी ते आपण तर पूर्वी मग मा वापरायचो म्हणतो ना, एवम. त्याच्याऐवजी आता वेगळी दिलीत. वर बघा, हा? वर ते टेबल काढा म्हणजे कळेल की मध्यम पुरुष काय? मध्ये काय वापरतात. भणे. मध्यम नाही, हे पुरुष मध्ये हे काय? विद्यार्थी आज्ञार्थ बघा. हे आज्ञार्थ. काय नंद 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 म्हटलं नंद तसं भण हा, भण नंद भण आहे. भण आहे, नंद आहे, तसं भण. हे आहे. पाय नंदत्व आहे हा. पाय. नंद तसं एक भण. वचनला हा आहे. हा करेक्ट. हा, हे नंदतात नंदत म्हणजे मग हे तेच ना मध्यम 6 पुरुष नाही येते. 6 भणतू असं झालं असतं आणि त्वम असतं 6 तर त्वम भणतू भण आणि म्हटलं असतं. त्वम भण करेक्ट. त्वम मा भण किंवा असं झालं. भणतात किंवा भणतात पण दिले त्यांनी. नंद किंवा हो. नंदतात सारखं हा भण किंवा भणतात. तेच मग त्वम दोन्ही भण. दिले. हे जे हा. तिघं त्वम मा भण. त्वम भण. हा हे जे जर त्वम मा तिघं आज्ञार्थी भण. असतं मग तर. मा भन एवम बरोबर आहे. मा भणतू नाही पाहिजे मग. हा, त्वम ही मा आज्ञा भण. असेल तर मग ती मा भण एवम म्हणजे तू त्याला बोलू नकोस. आपण आज्ञा आणि दरडावतोय जरा. आपण त्यावेळी ऍक्च्युली आपण आधी आज्ञार्थाची रूप अशी वापरायचो. मा कुरु बरोबर आहे. हा. करू नको नाही का? हो किंवा अगदी मागच्छ. बालबोध मध्ये आपण हे शिकलो. हो हो हो. हो. त्यावेळी मावध त्यावेळी आपण तशी रूपं मागच्छ. वापरायचो. त्वम पठ, त्वम लिख. पठ गच्छ असं वापरायचो ना. करेक्ट आहे. करेक्ट आहे. तर इथं थोडं त्यांनी वेगळं दिलंय. इथं नाही तिथे दिलंय पण होतं ते आपल्याला तेव्हा ते लटकार वगैरे काही सांगितलंच नव्हतं. सांगितले नव्हते. हा, ते हो, म्हणले हो. नंतर हा पुढे. हा ते हा मागच्छ असायला ते. हा मा भण. हा ती आज्ञार्थाची मा रूपं जरा भाऊ काढा मा ना भाऊ म्हणायचं आपण तसं. हा आज्ञार्थाची मा भव. जरा हे काय इथं आज्ञार्थाची मा रूपं चला भाऊ काढा ना. मा भावता कळलं. हा हो. हा धडा कळलेला आहे. आता पुढचा धडा आपण उद्या तो ह्या घेऊया ना घेतलाय. पुढचा. हे हा 12वा आणि हे 12 हा आणि टेबल 15 हे वाचायचे. हा टेबल वाचून उपयोग नाही. लक्षात राहणार नाही आपल्याकडे. पाठच करायला लागतं. हे जे नाही टेबल्स मी आहेत लिहून ना, असं राहील की समोर हे समोर लिहून ठेवलंय कागदावर. भवतु हो. टेबल्स भवन्तु आहेत भव ना, भवत कोणी भवानी बोलतंय? भवाम. मी पल्लवी बोलते. त्यांची हो तयारी बोला. हळूहळू सगळी सुरू झालेली आहे. हे जे अगं टेबल्स मला मे महिन्यामध्ये अजिबात वेळ कोणीतरी होणार बोलतंय. हा नाहीये. बोल वेळ नाहीये का? बरं बरं. उन्नत हो बोलतात म्हणून मी काहीतरी. हा बोला. आत्ताच जरा करून ठेवते. हे जे टेबल्स आहेत की नाही, हा त्याचे ना म्हणजे रूप असतात. त्याला तिगंत रूप म्हणतात. हो ते हो ना हा